हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत. बघा, सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं सांगणं कर्तव्य आहे. आपल्या लेंगरे वस्तीवरती चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याच्यात मागणीपर सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला तुमच्या सर्वांमुळे आली. इथं वस्तीवरती दुसऱ्यांदा कीर्तन करण्याचा योग आला. असे नवले महाराज नाहीये, ते आपल्याला सोडून गेले, परंतु हे व्यासपीठ चालक आपले नवले महाराज होते. त्यांच्या चरणी नतमस्तक होते. गुरुस्थानी असणारे आमचे सर आहेत, सरांच्या चरणी नतमस्तक होते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मृदंगाचार्य दोन्ही दादा असतील, महिला वर्ग, वारकरी शिक्षण संस्थेतले सर्वच जण, टाळकरी असतील, वेणेकरी दादा, चोपदार काका, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच पेटीवाले काका आहेत, काकांचे आभार. आणि महिला वर्ग जरा नीट बसा, इथं कॅमेरावाला आहे बघ. तुम्ही कसं बसलात तर पुन्हा कॅमेऱ्यामध्ये तसंच दिसणार आहात. कॅमेरावाले दादा आहेत रंग कीर्तनाचा, दादांचेही आभार मानते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. कीर्तनात बसले ना 3 नियम जरा पाळत जा. सर्वांनी ताट बसत जा. कीर्तन किती तास आहे हो? फक्त 2 तास आहे. सर्वांनी ताट बसा. दुसरा नियम, सर्वांचे चेहरे फक्त हसरे राहू द्या. नाहीतर चेहऱ्याकडे बघितलं की कीर्तन काही सांगू वाटत नाही. सर्वांचे चेहरे हसरे राहू द्या. आणि तिसरा नियम असा, हाताने टाळी मुखाने भजन. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे पहा. 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये 3 कीर्तनकार बांधलेले असतात. पहिल्या दिवशीचा, आजच्या दिवशीचा आणि उद्याच्या दिवशीचे हे 3 कीर्तनकार बांधलेले असतात. आता तुम्ही म्हणसाल तुला काही दोरीनं बांधलंय का? दोरीनं नाही बांधलेलं, परंतु वारकरी संप्रदायाचा नियम आहे. पहिल्या दिवशी, आजच्या दिवशी, काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावाच लागतो. म्हणून आजचा कीर्तनकार सुद्धा बांधलेला आहे आणि उद्याचा कीर्तनकार सुद्धा बांधलेला आहे. महिला वर्ग, पुरुष वर्ग, आज आपल्याला मामांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन जगाच्या मालकाला आज तुम्हा आम्हाला दान मागायचं आहे. मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. महिला वर्ग, काय मागायचंय हे तुम्ही ठरवा. काही जण म्हणतील ताई आम्ही सोनं मागू, इकडं म्हणतील घर मागू, परंतु ऐका ना, आज जगाच्या मालकाला तुम्हा आम्हाला काय मागायचंय ते या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. आता मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत आणि देणारा जगाचा बाप आहे. आता बरेच जण म्हणतील आपण एखाद्याकडे मागण्यासाठी गेलो. महिला वर्ग, तुम्ही जर शेजारणीच्या घरी भाजी मागायला गेलात, परंतु तिने दिलं पाहिजे ना, ती स्वतंत्र असली पाहिजे. नाहीतर सासूच्या धाकात असली तर ती भाजी देऊ शकणार नाही. आजकालचं नाही सांगत, आधीच सांगते. भाजी देऊ शकणार नाही. मग ती स्वतंत्र आहे का, उदार आहे का, श्रीमंत आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. जगाच्या मालकाला तुकोबाराय मागत आहेत, परंतु जगाचा मालक श्रीमंत आहे का, उदार आहे का, स्वतंत्र आहे का, हे पाहणं अगोदर गरजेचं आहे. आता श्रीमंतीचं जर वर्णन करायचं गेलं तर साक्षात जगाचा मालक खूप श्रीमंत आहे. नाटाच्या अभंगामध्ये सांगितलं, जयाचे नाम पाप नासे, लक्ष्मी यांची जयाची राशी, तो भाने कुंज राशी, सर्व भावे तुकात्यासी शरण, सर्व भावे तुकात्यासी शरण, जोया भीम रे जाती.
कसे काय एवढे तोंड पाडून बसलं? जरा हसरे राहू द्या ना चेहरे. जगाचा मालक श्रीमंत आहे, उदार सुद्धा आहे. मग आता तिसरा प्रश्न राहिला, जगाचा मालक स्वतंत्र आहे का? भगवंताचं स्वतंत्रेचं जर वर्णन करायचं झालं तर त्याच्या सत्तेशिवाय अखिल वृक्षाचं पान सुद्धा हलू शकत नाही. म्या बोलविता वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राणू हाले, जो जगासी तारिता. अरे त्या भगवंताच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलू शकत नाही. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. त्या भगवंताशिवाय वृक्षाचं पान सुद्धा महिला वर्ग हलू शकत नाही. मग आता लक्ष देऊन ऐका, भगवान परमात्मा श्रीमंत आहे, भगवंत उदार आहे, भगवंत स्वतंत्र सुद्धा आहे. मग आता तुम्हा आम्हाला भगवंताकडे मागायला जायची काही सुद्धा भीती नाही. आता मागणारे कोण आहेत महिला वर्ग? बोलत चला, कोण आहेत मागणारे? हा, असं बोलत चला, तुम्ही बोलले तरच मी पण बोलणार आहे. मागणारे जगद्गुरु तुकोबराय आहेत. लक्ष देऊन ऐका, त्या तुकोबरायांचा अधिकार नेमका काय? विश्वंभर बाबा पासून वारी चालत आलेली आहे. तुकोबरायांचे आई वडील बोल्लोबा आणि कणकाई माता. विश्वंभर बाबा पासून बोल्लोबा बाबांपर्यंत अखंड पंढरीची वारी चालत आलेली आहे. बघा, बोल्लोबा पंढरीला जातात आणि आल्याच्या नंतर कणकाई मातेला म्हणतात, माते अगं काय तो जगाचा मालक दिसतो, अगं काय ते रिंगण, काय ते घोडे, काय तो माऊलींचा रथ आहे ग. हा सोहळा कुठं सुद्धा पाहायला भेटणार नाही ग. कणकाई मातेच्या डोळ्यातून पाणी आलं. कणकाई माता म्हणाले, अहो तुम्ही पंढरीच्या वारीला जातात, परंतु मला कधी सोबत घेऊन जा. महिला वर्ग स्वतःला जरा प्रश्न करा, आजपर्यंत कोण कोण आपल्या नवऱ्याला म्हणले मला पंढरीच्या वारीला यायचं? म्हणले का कोण? परंतु मला हे सांगा, आजपर्यंत असं इथं एकच सापडणार नाही की मला साडीच्या दुकानात घेऊन चला, असं इथं कोण म्हणत नाही नवऱ्याला? असं सापडणार सुद्धा नाही. परंतु कणकाई माता रडू लागली, अहो मला हे पंढरीच्या वारीला घेऊन चला ना. परंतु महिलेच्या ठिकाणी एक दोष सांगितलाय. महिला वर्ग कुठेही जाऊ द्या, देवाला हात जोडू द्या, काही ना काही मागितल्याशिवाय राहत नाही. बोललो म्हणाले, अगं कणकाई तुला मी घेऊन जातो, परंतु तू जगाच्या मालकाला काहीतरी मागशील, त्यामुळे आमच्या वंशाला भट्टा लागेल. नाही हो प्रभू, मला काय कमी केलंय जगाच्या मालकानं की त्याच्या दारात जाऊन मी मागू? मला काय कमी आहे? फक्त मला संतान नाही, एवढीच कमी आहे. अगं कणकाई, मग तू जगाच्या मालकाला हेच मागशील, संतान दे. नाही हो प्रभू, तुमच्या वंशाला भट्टा लागेल असं मी कसंही वागणार नाही. मग त्यावेळेस होय नाही करत कणकाई मातेला वारीला नेलं. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. तिथंही बोल्लोबा सांगतात, कणकाई काय सुद्धा मागू नकोस बघ जगाच्या मालकाला. स्नान केलं नाही हो, नाही मी काहीच नाही मागणार जगाच्या मालकाला. पुढं आले, चोखोबारायांचं दर्शन घेतलं, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. बोल्लोबाची पुरुषांची स्त्रियांची रांग वेगळी होती. बोल्लोबा एका रांगेमध्ये गेले, कणकाई माता एका रांगेमध्ये गेल्या. तेव्हाही पुन्हा बोल्लोबा सांगतात, ए कणकाई तुला हात जोडून सांगते, जगाच्या मालकाला तू काही सुद्धा मागू नकोस. गेले, दर्शन जवळ आलं. कणकाई मातेनं जगाच्या मालकाचं स्वरूप पाहिलं. काय सुंदर स्वरूप होतं त्या जगाच्या मालकाचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हात जोडले, डोळ्यातून पाणी येत होतं. अरे देवा, तुझं किती सुंदर स्वरूप आहे रे, किती सुंदर स्वरूप आहे. इतक्या दिवस झालं मला तुझं दर्शन सुद्धा झालं नाही. काय सुंदर स्वरूप आहे जगाच्या मालकाचं. कणकाई माता म्हणतात, पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद.
स्वरूप पाहिलं, काय सुंदर स्वरूप आहे जगाच्या मालकाचं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवूनिया. मनामध्ये चाललंय देवा, मनामध्ये चाललंय बरं का कणकाई मातेच्या देवा. सगळं काही दिलं रे देवा, डोळ्यातून पाणी येते देवा. सगळं काही दिलं रे देवा, तू मला काहीच कमी केलेलं नाही. परंतु आमच्या वंशाला दिवा म्हणून नाही, परंतु आज विश्वंभर बाबापासून ते आजपर्यंत तुझी वारी अखंड चालत आलेली आहे. ही वारी पुढेही चालू राहावी म्हणून आम्हाला संतान दे. कुठं चाललंय महिला वर्ग? मनात चाललंय बरं का, फक्त लक्ष देऊन ऐका. आता आम्ही थकलो रे देवा, आता आम्ही वारी करू शकत नाही, आम्हाला संतान म्हणून नको देऊ, तुझी वारी अखंड घडावी म्हणून आम्हाला संतान दे. मनामध्ये चाललंय फक्त. कणकाई मातेनं दर्शन घेतलं, बाहेर आल्या. पुन्हा बोलोबाची दर्शनाची वारी. जगाच्या मालकानं वरमान केली आणि रामकृष्ण हरी घातला बोलोबानं. बोलोबा म्हणाले, काहीतरी कणकाईनं भगवंताला नक्कीच मागितलं. देवा, जर वेळेस मी तुझ्या दर्शनाला येतो, तू खाली मान घालतोस आणि यावेळेस तू वरमान कस काय केली? एवढे दिवस तुझ्या भक्तीचं ओझ माझ्या पाठीवरती होतं, परंतु आता ते ओझच कमी झाले. बाहेर आले बोलोबा. कणकाई, तू जगाच्या मालकाला काय मागितलंस? अहो, मी काहीच नाही मागितलं हो, खरं सांग. अहो पती, फक्त मनामध्ये एवढं म्हणलं देवा, तुझी वारी अखंड चालावी म्हणून संतान दे. पहा, असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. मागणारे कोण आहेत मायबाप? जगाचा मालक देणार आहे आणि मागणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आणि तेच तुकोबाराय जगाच्या मालकाला काय मागतात? अभंगाच्या तुझा विसर न व्हावा देवा. तुला द्यायचंच आहे तर फक्त एकच दे, तुझा विसर न व्हावा देवा. तुझा विसर माझ्या जीवनामध्ये कधीच पडून देऊ नको, एवढंच दान दे. आता बरेच जण म्हणतील, ताई संत तर मागत नव्हते ना, परंतु ऐका, संत हे संसारिक गोष्टी संतांनी कधीच मागितल्या नाहीत. मग जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलं, देवा एकच दान दे, तुझा विसर माझ्या जीवनामध्ये कधीच पडून देऊ नको, एवढंच फक्त दान दे. महिला वर्ग, पुरुष वर्ग, तुम्ही सांगा, देव जर तुम्हा आम्हाला प्रसन्न झाला तर तुम्ही आम्ही काय मागू? काय मागू तुम्ही आम्ही? सोनं नाणं, घर दार, बंगला, गाडी, लेकरं, पप्प्याचं लग्न, याच्याशिवाय तुम्ही आम्ही काय मागू शकणार नाही. परंतु तुकोबाराय म्हणतात, देवा द्यायचंय ना तुला दान, फक्त एकच दान दे, तुझा विसर माझ्या जीवनामध्ये कधीच पडून देऊ नको. आता इथं आणखीन एक प्रश्न निर्माण होतो,
जगद्गुरु तुकोबाराय तर सतत भजन करत होते, मग तुकोबारायांच्या जीवनामध्ये भगवंताचा विसर पडेल का? पडणार नाही. परंतु तुकोबाराय म्हणतात यदा कदाचित पडू नये, पडलाच नाही पाहिजे म्हणून तुझा विसर न व्हावा. कारण की तुकोबाराय तर सतत भजनामध्ये दंग असतात. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. माझे जगद्गुरु तुकोबाराय सतत भजनामध्ये दंग असतात म्हणून तुकोबाराय म्हणतात तुझा विसर माझ्या जीवनामध्ये कधीच पडून देऊ नको. परंतु ऐका, माणसाला दुःखामध्ये देव आठवतो, परंतु सुखामध्ये माणसाला कधीच देव आठवत नाही. कोणही असू द्या, नाही आठवत. भरपूर संपत्ती येऊ द्या, गाडी येऊ द्या, बंगला येऊ द्या, ज्या पाहिजे ते आम्हाला भेटू द्या, तिथं देवाची तुमची आमची भेट सुद्धा होणार नाही. पंढरपूर कुठलं, नाळंदी कुठली, सगळं विसरून जातो. परंतु ऐका ना, थोडं जरी जीवनामध्ये दुःख आलं ना मायबाप, देवघरात जाऊन बसल्याशिवाय तुम्ही आम्ही राहत नाही. अरे कुंती मातेनं जगाच्या मालकाला दुःख मागितलं होतं, तुम्ही आम्ही सुख मागतो. परंतु कुंती माता भगवंताला म्हणतात देवा तुला द्यायचंच आहे ना मला, तर फक्त दुःख दे, दुसरं काहीच देऊ नको. कारण की दुःखामध्ये सतत तू माझ्या सोबत असतोस, म्हणून तुला द्यायचंच असलं तर मला दुःख दे, सुख अजिबात देऊ नको. म्हणून आम्हाला सुद्धा दुःख मागता आलं पाहिजे हो. कारण की दुःखामध्ये थोडं जरी दुःख माणसाच्या जीवनामध्ये आलं ना, सर्वांना भगवंत आठवतो म्हणजे आठवतोच. मला सांगा, ऍक्सिडेंट जर झाला तर तुम्ही आम्ही देवाला हाक मारतो, देवा ए देवा वाचव रे देवा. मारतो की नाही महिला वर्ग? जरा बोलत चला ना, माना बिना जरा ठेवा ना, असे जरा हसरे चेहरे राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात देवा तुझा विसर माझ्या जीवनामध्ये कधीच पडून देऊ नको रे, कधीच नाही. कारण की महिला वर्ग, एकदा जर देवाने तुमची आमची साथ सोडली तर मग काही खरं नाही. मग अख्खं गाव जरी तुमच्या सोबत असलं तरी उपयोग नाही. देव राखे तया मारी नको न. मी नेहमी सांगत असते, अरे तुमचं गाव वैरी असू द्या, तुमचा तालुका वैरी असू द्या, तुमचा जिल्हा वैरी असू द्या, तुमचं राज्य वैरी असू द्या, नव्हे हे सारं संपूर्ण जग तुमचं वैरी असू द्या, परंतु भगवंत जर तुमच्या आमच्या सोबत असला तर भिण्याची तुम्हा आम्हाला गरज. भगवंत जर तुमच्या आमच्या पाठीशी असला तर आम्हाला इथल्या कोणाचीही गरज लागणार नाही. परंतु जगाच्या मालकाने जर साथ सोडली, मग अख्खं जग जरी तुमच्या पाठीशी असलं तरी सुद्धा उपयोग होणार नाही. बघा, रामायणातील फार गोड प्रसंग आहे. ज्यावेळेस श्रीराम प्रभू युद्ध चालू होतं, आपला बाण कार केला आणि एका दगडावरती प्रभू जाऊन बसले आणि तो बाण प्रभूंनी चिखलामध्ये मारला. तो चिखलामध्ये मारून प्रभूंनी पुन्हा बाण वर काढला. पाहिलं, अरे बाणाला तर
आणि त्या बेडकाच्या अंगावरती तो बाण लागलेला होता. प्रभू म्हणते, अरे बेडका, जेव्हा नको तेव्हा अख्खं गाव जाग करतोस आणि तुझ्या अंगामध्ये बाण शिरला तरी तू ओरडला नाहीस. त्या बेडकाने सांगितलं, प्रभू, मी ज्याला हाक मारणार होतो त्यांनीच जर मला बाण मारला तर मी नेमकी हाक कोणाला मारू. म्हणून भगवंत जर तुमच्या आमच्या पाठीशी असला तर तुम्हाला भिण्याची गरज नाहीये. म्हणून देवाला एकच मागायचं, देवा तुझा विसर माझ्या जीवनामध्ये कधीच पडून देऊ नको. अरे इथं शेतकरी जण आहेत काही, सरकारने जर मालाला भाव नाही दिला तर तुम्ही दुःखी होत नाहीत, परंतु ऐका, निसर्गाने जर तुम्हाला धोका दिला तर शेतकरी राजा नक्कीच दुःखी होतो. आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला चाललेलो होतो आणि सहज चहा पिण्यासाठी आम्ही गाडी थांबवली आणि शेतकरीच काका होते ते. आम्ही थांबलो त्या ठिकाणी, गुळाचा चहा पिण्यासाठी थांबलो आणि ते काका सांगू लागले, माझा कापूस होतो, 3 लाख रुपये मी खर्च केला माझ्या कापसाला, परंतु सगळं निसर्गानं साथ सोडली, पाऊस आला, थोडंही पीक माझ्या हाती लागलं नाही. मी म्हणले, शेतकरी काका, मग आता कसं हो, आता काय करणार? त्यावेळेस ते काका म्हणाले, जाऊ दे हो ताई, यावेळेस नाही भेटलं परंतु नक्कीच पुढच्या वेळेस माझा भगवंत मला नक्कीच याच्यापेक्षा जास्त देईल. आहे तेवढ्यात आम्ही सुखी आहोत. यावर्षी माझ्या मुलांना नाही नवी कपडे घेणं झाली तरी चालेल हो. यावर्षी आमच्या घरामध्ये गोड धोड करणं नाही झालं तरी चालेल हो, परंतु ते जे काड्या आहेत त्याचा भुसकाट तरी आमच्या जनावरांना होईल ना ताई. एवढा शेतकरी राजा मोठ्या मनाचा आहे गड्या. परंतु आज पाहिला गेलं तर त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये. आज पाहिला गेलं तर या पावसामुळं, या पुरामुळं कित्येकांची घरं उद्ध्वस्त झाली हो. घरामधली भांडी सुद्धा वाहून गेली. शेतामध्ये पीक राहिलं नाही तरी शेतकरी राजा आज काबाड कष्ट करतोय हो. शेतकऱ्यानं जर आज कष्ट करणं सोडून दिलं, मालाला भाव नाहीये म्हणून, तर हा समाज काय खाईल, हे जग काय खाईल? आणि त्या शेतकऱ्याच्या जर कांद्याला 300 रुपये जरी भाव झाला तरी म्हणतात आम्ही 300 रुपयाचा कांदा कसा खावा. अहो, त्या शेतकरी राजाचं कष्ट बघा. मी ही एका शेतकऱ्या बापाचीच मुलगी आहे. एक मुलगी होती हो आणि शाळेत निघाली, बापाजवळ आली जाताना आणि बापाला म्हणाली, बाबा हे काय केलंय हो आपल्या शेतामध्ये? बापाने सांगितलं, तायडे कोथिंबीर केली ग शेतामध्ये. बाबा मग हे किती दिवसांनी येईन हो विकाय नेण्यासाठी? बापाने सांगितलं, तायडे एका महिन्यामध्ये याचे भरपूर पैसे आपल्याला होतील बघ. मग आपण काय करू तायडे? दुकानामध्ये जाऊ, तुला नवीन ड्रेस घेऊ, दप्तर घेऊ. त्या बापाने त्या मुलीला सांगितलं. मुलगी जात होती, जात असताना तिचा पाय घसरला, ती पडली आणि दप्तर तुटलं हो त्या पोरीचं. तिने पटकीरनं उठली, म्हणाली, बाबाने जर मला पाहिलं तर बाबा मला रागवतील, परंतु तेवढ्यात तिचा बाप तिच्या पाठीशी उभा होता. तायडे तायडे तुला लागलं तर नाही ना ग? बाबा, ओ बाबा, मला लागलं नाही हो, परंतु माझं दप्तर फाटले हो बाबा. तायडे फाटू दे ग दप्तर, परंतु तुला तर लागलेलं नाही ना? बाबा नाही हो, मला नाही लागलं. अरे ती मुलगी शाळेत जाती, कोथिंबीरीला भाव होता, त्याने सगळी कोथिंबीर काढली, बाजारात नेली, परंतु त्याच दिवशी मार्केट डाऊन झालं. 10 रुपयाला सकाळची दुपार झाली, एक पेंडी सुद्धा खपेना. अहो, एक पेंडी सुद्धा खपना. शेवटी 10 रुपयाची पेंडी, अहो कोणीतरी 5 रुपयाला घ्या, परंतु त्या शेतकऱ्याची 5 रुपयाला सुद्धा कोणी पेंडी घेतली नाही. दुःखी झाला हो तो बाप. ती लहानशी पोरगी म्हणते, बाबा ओ बाबा, आता संध्याकाळ होत आली हो बाबा, सकाळपासून काही खाल्लेलं नाही हो बाबा. आईने भाकर आणि चटणी दिली, ती तरी खाऊ हो बाबा. तायडे, अगं तायडे, तू सुद्धा माझ्या सोबत सकाळपासून उपाशी आहे ग तायडे, चल आपण खाऊ. अरे परंतु ऐका, त्या शेतकरी राजाच्या मालाला सुद्धा आजकाल भाव येत नाही.
परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याला निसर्गाने धोका दिला त्यावेळेस शेतकऱ्याला दुःख होतं. म्हणून तो बेडूक म्हणतो, जर भगवंता तुम्हीच माझ्या जवळ आहात तर मी नेमकी हाक तरी मारायची कोणाला? विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगाच्या मालकाला फक्त एकच मागा, तुझा विसर न व्हावा. जीवनामध्ये काही विसरावो परंतु जगाच्या मालकाला कधीच तुम्ही आम्ही विसरू नका. आज पाहायला गेलं तर सगळं काही त्यांनीच दिलंय की हो तुम्हाला, तुम्हा आम्हाला सुद्धा. आज प्रत्येक महाराज 4 चाकी गाडीमध्ये फिरतो म्हणजे ते काही स्वतःचं नाही हो. विचार करा, एक महाराज आज 25-30 हजार रुपये एका कीर्तनाची घेतो. जरा लक्ष देऊन ऐका. एका अभंगाची किंमत जर 30,000 होऊ शकते तर माझ्या संतांनी किती अभंग लिहिले हो, प्रमाण आहे का? मग त्या संतांच्या त्या भगवंताच्या सेवेमध्ये तुम्ही आम्ही राहिलं पाहिजे. आणि देवाला एकच मागा, तुझा विसर माझ्या जीवनामध्ये कधीच पडू देऊ नको. बर तुकोबाराय, भगवंताने तुम्हाला दान दिलं की जीवनामध्ये विसर कधीच पडणार नाही, तर तुकोबाराय तुम्ही काय करसाल? तुकोबाराने अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं, आवडीने गुण गाईल. परंतु तुमचं आमचं कसं सुरू झालंय? सवडीने गुण गाईल. ज्यावेळेस सवड भेटेल त्यावेळेसच तुम्ही आम्ही कीर्तनात बसतोय. 500 रुपये हाजरी देऊ दे ना, उद्या बघा काल्याच्या कीर्तनाला थांबतात का. हे आपलं असे हो. म्हणून सवडीने परमार्थ नका करू, आवडीने परमार्थ करा, तरच देव तुम्हा आम्हाला भेटेल हो. देवाला दुसरं काहीच आवडत नाही. महिला वर्ग मला सांगा, तुमच्या नवऱ्याला आवडती ती जर तुम्ही भाजी केली तर तुमचा नवरा काय म्हणेल? हो बाई, 2 चपात्या खात होतो, आज 4 चपात्या खाल्ल्या. कुणाच्या आवडीची भाजी केल्यावर? नवऱ्याच्या. आणि तुमच्या आवडीची भाजी केल्यावर अर्धी सुद्धा खाणार नाही. ते सोडून द्या महिला वर्ग, जरा इकडं या. जर भगवंताला आवडतंय काही ते जर तुम्ही आम्ही केलं तर तुम्हा आम्हाला भगवंत का नाही हो भेटणार? कारण की भगवंताला फक्त काय
नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला फक्त एकच आवडतं, नामाचा उच्चार रात्रंदिवस केलेला भगवंताला फक्त आवडतो. दुसरं भगवंताला काही आवडत नाही. मंदिरात जाताना भगवंत म्हणत नाही गळा भरून सोनं घालून ये, हजाराची साडीच घालून ये, चांगली चप्पल घालून ये, अजिबात भगवंत बघत नाही. परंतु मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भगवंत बघतो तो फक्त आणि भक्ती आणि भाव महिला वर्ग बघतो. म्हणून भगवंताचं परमार्थ करायचा आहे ना, आवडीने करा, सवडीने करूच नका. आवडीने भावे हरी नाम घेती, हो 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 हो, आवडीने भावे हरी नाम घेती, हो हो हो, आवडीने भावे हरी नाम घेती, हो हो हो, आवडीने भावे हरी नाम घेती. चिंता करती, हो तुम्ही चिंता करती, भगवंताला दुसरं काहीच आवडत नाही. भगवंताला आवडते ते फक्त आणि फक्त नामस्मरण केलेलंच. आणि कलियुगामध्ये तारणारं मारणारं जर तुम्हाला काय असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताचं नावच आहे. म्हणून ते तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे. मी म्हणत नाही देवघरात जा आणि 5 तास देवाचं नाव घेत बसा, अजिबात नाही. परंतु महिला वर्ग पुरुष वर्ग ऐका, उठता बसता फक्त हरी 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 बोला, बस, काहीच करू नका. तिथं देवघरात जाऊन माळ घेऊन नका करत बसू. परंतु काही काम करत असू द्या तुम्ही महिला वर्ग, भाजी करत असू द्या, मुलाला शिव्या देण्यास्तोर, सासू सासऱ्याला काही बोलस्तोर 4 देवाचं नाव घेत जा. कारण ते शेवटी तुमच्या कामी येणार आहे, दुसरं काहीच कामी येणार नाही. कारण की कलियुगामध्ये तारणार हे भगवंताचं नावच आहे. एक उदाहरण देते म्हणजे तुम्हाला पटल. जरा हसत चला, ताट बसा सरळ. जागेत ना माग, मला ते दिसायचं जरा कमी आलंय हो. जागेत ना, विठ्ठल विठ्ठल. कलियुगामध्ये तारणार हे फक्त भगवंताचं नावच आहे. कारण की ज्यावेळेस 5ही पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हणाले देवा, हे येणारं कलियुग नेमकं कसं आहे ते तू आम्हाला सांग. त्यावेळेस भगवंत म्हणाले 5 पांडवांना, तुम्ही 5ही पांडव 5 दिशेने जा आणि जे अनुभव, जे दृश्य तुम्हाला दिसतील ते मला आल्यावरती सांगा. लक्ष देऊन ऐका बरं का, उदाहरण फार गोड आहे. 5ही पांडव 5 दिशेने गेले. धर्मराज गेला, पाहिला रे गरुड भगवंताचं वाहन आहे, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहे, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. विचार करा, धर्मराजाने विचार केला, अरे गरुड तर आपण म्हणतो भगवंताचं वाहन आहे आणि त्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा. धर्मराजाला आश्चर्य वाटलं. अर्जुनाने पाहिलं नुकत्याच जन्मलेल्या गाईचं वासरू जन्माला आलं आणि उठल्याच्या नंतर लगेच त्याने आपल्या आईला लाथ मारली. अर्जुन म्हणाला, अरे नुकतंच हे वासरू जन्माला आले, उठलंय तोपर्यंत लगेच याने आपल्या आईला लाथ मारली. आश्चर्य वाटलं. पुन्हा भीमदादाने पाहिलं 2 तोंडाचा हत्ती. भीमदादा म्हणाले, एवढं महाभारत झालं परंतु महाभारतामध्ये 2 तोंडाचा हत्ती काही मी पाहिला नाही. तुम्ही पाहिलाय का? हो महिला वर्ग, बरं पुढे आहे का मग? 2 तोंडाचा हत्ती काही पाहिला नाही. नकुलने पाहिला रे 2 विहिरी शेजारी आहे, जणू काही जुळ्या बहिणी असल्यासारखे त्या विहिरी आहेत. एकाचं पाणी तळाशी आहे, एक तुडुंब भरून वाहत आहे. जी तुडुंब भरलेली आहे त्याचं पाणी खारे आहे आणि जे पाणी तळाशी आहे ते पाणी गोड आहे. सहदेवाने पाहिलं, सहदेव जात असताना एक उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून एक मोठा दगड सहदेवांच्या अंगावरती पडणार. त्यावेळेस सहदेवाने भगवंताला हाक मारली आणि एका वाळलेल्या काडीने तो दगड आणला. 5ही पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताला सांगू लागले, सर्वप्रथम
धर्मराज म्हणाला, देवा मी जात होतो, जात असताना गरुड तर भगवंताचं वाहन आहे, त्याच्या पंखावरती वेद दिलेली आहे, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा. भगवंत सांगू लागले, अरे धर्मराजा, हे येणारं कलियुग असे, हातामध्ये गीता ज्ञानेश्वरी असणारे परंतु तोंडाने मांस भक्षण करणारे लोक या कलियुगामध्ये जन्माला येणारे. अर्जुनाने सांगितलं, देवा माझ्या भावाचं काही नाही रे, माझं ऐक ना. एक नुकत्याच जन्मलेल्या गाईचं वासरू उठलं आणि लगेच त्याने आपल्या आईला लाथ मारली रे देवा. भगवंत सांगतात, अर्जुना, ए अर्जुना, येणारं कलियुग असं आहे की आई बापाच्या चरणावरती डोकं ठेवण्याऐवजी आई बापाच्या डोक्यावरती पाय ठेवणारी लेकरं कलियुगामध्ये जन्माला येणारे. पुन्हा आम्हाला उदाहरण तर होऊ द्या माझं सगळं. पुन्हा भीम दादा म्हणाला, देवा हे देवा, माझ्या या दोन्ही भावंडाचं काही नाही, माझं ऐक ना. एवढं महाभारत झालं परंतु एवढ्या महाभारतामध्ये दोन तोंडाचा हत्ती काही मी पाहिला. दोन तोंडाचा हत्ती म्हणजे महिला वर्ग, ह्याच त्याला सांगणारे आणि त्याच ह्याला सांगणारे, असे दोन तोंडाचे पटलं यांना तेवढं. अशी दोन तोंडी माणसं कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. सासूच ह्या सुनेला सांगणारी आणि ह्या सुनेचं ह्या सासूला सांगणारी, अशी कलियुगामध्ये माणसं जन्माला येणार आहे. सहदेव म्हणाले, नको म्हणाले, देवा माझ्या तीनही भावंडाचं काही नाही, माझं तर ऐक ना. अरे दोन विहिरी शेजारी आहेत, अगदी जुळ्या बहिणी असल्यासारखे त्या विहिरी आहेत, परंतु ऐक ना देवा, एकाचं पाणी तळाशी, एक तुडुंब भरून वाहत आहे. जे तुडुंब भरलेली आहे त्याचं पाणी खारं आहे आणि जे पाणी तळाशी ते पाणी गोड आहे रे. भगवंत सांगू लागले, या कलियुगामध्ये भरपूर माणसं असणार आहे परंतु त्यांचा काही उपयोग नसणार आहे, परंतु अशी थोडकीच माणसं असणार आहे की जी देवाची भेट घेणारी माणसं, संत, अशी मोजकीच या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. सहदेव म्हणाले, देवा माझ्या या चारही भावंडाचं काही नाही, माझं ऐक ना. मी जात होतो रे देवा आणि जात असताना एक भला मोठा दगड माझ्या अंगावरती पडणार आणि पडणार तेवढ्यात मी तुला हाक मारली रे देवा आणि एका वाळलेल्या काडीने तो दगड आणला रे देवा. भगवंत सांगतात, सहदेवा या कलियुगामध्ये माझं एकदा जरी तुम्ही नाव घेतलं, कितीही पाप असू द्या, त्या पापाचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महिला वर्ग, कलियुगामध्ये तारणारं मारणारं जर काय असेल, भगवंताचं नाव आहे म्हणून ते आवडीने घ्या, सवडीने करू नका. संसार सवडीने करा परंतु परमार्थ करताना मात्र आवडीनेच तुम्ही आम्ही परमार्थ केला पाहिजे. उद्या काल्याचं कीर्तन आहे सरांचं, आमच्या गुरुवर्यांचं. उद्या म्हणू नका 500 रुपये हाजरी आहे बाई, काय कीर्तनाला जाऊन बसावं, 7 दिवस झालं कीर्तनच ऐकते की कुठं 500 रुपये बुडू. परंतु संसारात महाराज लय गुंतो आपण, तुम्ही आम्ही, परंतु या संसाराच्या जास्त नादी लागू नका. भगवंताचं आवडीने गुणगान गा. गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. तुकोबारायांना जर दान दिलं तर तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझं आवडीने गुणगान गाईल, मला नको धन संपदा काहीच नको, आणखीन मला फक्त संतांचा संग दे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तनके मुक्ती तन संपदा, तनके मुक्ती तन संपदा, तनके मुक्ती तन संपदा, तनके मुक्ती तन संपदा, तनके मुक्ती तन संपदा.
नको मला मुक्ती नको, संपदा नको, फक्त द्यायचंय तर तुला संतांचा संग माझ्या जीवनामध्ये अखंड घडू दे, एवढंच दे. महिला वर्ग लक्ष देऊन ऐका, संगत करताना सुद्धा आपण कोणाची संगत करतो हे फार महत्वाचं आहे. अरे मी नेहमी सांगत संतांची करा, कधी भगवंताची भेट घालून देतील हे तुम्हा आम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून मायबाप संगतीतच जायचंय ना तर संतांच्या जा, कारण की संत बनणं सुद्धा मायबाप सोपं नाहीये. आता परवा दिवशी माझ्या माऊलींचा समाधी सोहळा आहे. जा काय रोजच या संसारामध्ये काबाड कष्ट करताय, जा कधीतरी आनंदीला आणि पहा या डोळ्यानं समाधी सोहळा माझ्या माऊलींचा. रोजच चाललंय संसारामध्ये कष्ट, तुम्ही आम्ही रोजच करतोय हो, परंतु जा सवड काढा आणि आळंदीला जा. आता इथं बसलेले बरेच म्हणतील ताई आम्ही पुढच्या वर्षी नक्की जातो, परंतु मला सांगावं इथं बसलात मी सुद्धा इथं कीर्तन करते, परंतु कीर्तन संपल्यावर जाताना असल की नसल माणसाचा घडीचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून पुढच्या वर्षी या वर्षी प्रत्येकानं परवा दिवशी माझ्या माऊलींचा समाधी सोहळा आहे, प्रत्येकाने आळंदीला जा आणि डोळ्याने माझ्या माऊलींचा समाधी सोहळा पहा. गड्या काय माझ्या माऊलींना जीवनामध्ये त्रास सहन करावा लागला हो. कधीतरी त्या माऊलींचं चरित्र उघडून पहा. माऊलींचं जर चरित्र पाहायला गेलं, वाचायला गेलं ना तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही, असं माझ्या माऊलींचं चरित्र आहे. नाही जगू दिलं या समाजानं माझ्या माऊलींना, गड्या नाही जगू दिलं. अरे समाजानं समाजात स्वीकारावं, समाजानं समाजात घ्यावं, याच्यासाठी जीवाची होळी करणारे पहिले मायबाप म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहे. अरे कोणाला वाटतं की आपल्या लेकरांना सोडून आपण जावं, कुठल्याच माईबापाला वाटत नसतं गड्या, परंतु फक्त लेकराच्या सुखासाठी जीवाची होळी करणारे मायबाप माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहे. रुक्मिणी मातेनं आदल्या दिवशी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला व लेकरांना जेवू घालताय, निवृत्ती दादांना घास भरवताय, सोपान काकांना घास भरवतायत, माझ्या माऊलींना घास भरवताय, त्या लहानशा चिमुकल्या माझ्या मुक्ताईला घास भरवते होती आई. जीव त्या आईचा कासा वीस होतोय हो, कासा वीस होतोय. लेकरं संध्याकाळी झोपली. विठ्ठलपंत म्हणतात रुक्मिणी, ओ रुक्मिणी चला ना ओ रुक्मिणी, वेळ झालीये रुक्मिणी आपल्याला जावं लागल हो. आई जाते, लहानशा त्या मुक्ताईच्या गालावरून हात फिरवते हो. रुक्मिणी चला हो रुक्मिणी. विठ्ठलपंत म्हणताय चला हो रुक्मिणी. महाराज गेले आणि सूर्योदय होण्याच्या अगोदर
विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं सुद्धा देहांत प्रायश्चित घेतलं हो. डोहामध्ये उड्या घेतल्या आणि देहांत प्रायश्चित घेतलं. का सकाळ पाहताय माझे निवृत्ती दादा उठले, पाहिलं अरे आई दिसत नाही, बाबा दिसत नाही, इकडं पाहिलं तिकडं पाहिलं ज्ञाना दादा, अरे आपले आई वडील गेले कुठं पाहताय, तर आई वडील काही कुठं दिसत नाही. पत्र पाहिलं तर त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं. ती लहानशी मुक्ताई विचारते ज्ञाना दादा, ए दादा आपले आई वडील कुठं गेले रे दादा, कुठं गेले? सांगावं ताई, ताई आपले आई वडील देवाच्या घरी गेले ग, देवाच्या घरी गेले. दादा मग आपले आई वडील माघारी कधी येणार? मुक्ते आता आपले आई वडील परत माघारी कधीच नाहीत ग येणार, कधीच नाहीत ग येणार. का? या समाजानं नाही कडे जगू दिलं माझ्या माऊलींना. अरे मुठभर पीठ भेटलं होतं, ते सुद्धा या समाजानं माती समान केलं हो, माती समान केलं. माझी माऊली भिक्षा मागण्यासाठी गेले. लहानशी मुक्ताई म्हणते ज्ञाना दादा, ए ज्ञाना दादा आज आपले आई वडील जाऊन 4 दिवस झाले रे ज्ञाना दादा, भूक लागली रे ज्ञाना दादा, खूप भूक लागली. माऊलीने जावं, कुणी पाहावं, कुणी म्हणावं संन्याशाच्या कार्ट्या, ओ आम्हाला विटाळ झाला, आमच्या जवळ येऊ नका. कुणी पाहावं, महिला वर्ग लांबूनच दरवाजा लावून घ्यावावं. माझे माऊली घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर माझ्या माऊलींनी ताठी लावून घेतली हो, ताठी लावून घेतली. आणि ही लहानशी मुक्ताई आहे ना, ही लहानशी मुक्ताई ज्ञानादादाला म्हणते, ज्ञानादादा हे ज्ञानादादा तू संत आहे रे, संत आहेत आपण. ज्ञानादादा ताठी उघड रे ज्ञानादादा, तू योगी आहे रे ज्ञानादादा, तू योगी आहे. योगी पावन मनाचा, योगी पावन मना. ज्ञानदादा ए ज्ञानदादा, अरे मला भूक लागली होती रे ज्ञानदादा, म्हणून मी तुला म्हणलं भूक लागली ज्ञानदादा. परंतु ज्ञानदादा हात जोडून विनंती करते रे ज्ञानदादा, ताठी उघड रे ज्ञानदादा, ताठी उघड रे. तू योगी आहे रे ज्ञानदादा, तू योगी आहे. ज्ञानदादा संत बनणं सोपं नसतं रे ज्ञानदादा, संत बनण्यासाठी महिला वर्ग टाक्याचे घाव सहन करावे लागतात हो, टाक्याचे घाव सहन करावे लागतात. परंतु ऐका ना, कितीही माणूस चांगला असू द्या हो, चांगल्या माणसाला हा समाज नाही गड्या जगू देत, नाही जगू देत. नाही माझ्या माऊलींना या समाजानं जगू दिलं, नाही गड्या जगू दिलं. परंतु आज विचार करा, आज 3 दिवस झाले आळंदीमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही हो, एवढी गर्दी तिथं माझ्या माऊलींच्या दरबारामध्ये झाली. आज दर्शनासाठी लोक रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेत आहेत. अरे ज्या माऊलींना म्हणायचे ना, हात लावल्याच्या नंतर ना आम्हाला विटाळ झाला, आज प्रत्येक माणूस जातोय माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवतोय हो, आणि माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवल्याच्या नंतर काही इच्छा असू द्या, वेड्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं हो माझ्या माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवल्याच्या नंतर. पण महाराज हे सत्य आहे, कितीही माणूस चांगला असू द्या, कितीही चांगलं वागू दे एखाद्या माणसानं, परंतु लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही हो, हे सत्य आहे. नाही जगू देत लोक चांगल्या माणसाला. माझ्या माऊलींना सुद्धा नाही जगू दिलं. लहानशी मुक्ताई म्हणते, ए ज्ञानदादा
पाण्याचा दगड नाही रे व्हायचं ज्ञानदादा. हे ज्ञानदादा नाही व्हायचं नारळ फोडण्याचा दगड. ज्ञानदादा उघडणारे ताटे ज्ञानदादा. हे ज्ञानदादा ताटी उघडणारे ज्ञानदादा. तू योगी आहेस रे ज्ञानदादा. आणि ज्ञानदादा घाव सहन केल्याशिवाय तो संत कधीच मनात नाही रे ज्ञानदादा. नाही पण अरे मुठभर पीठ भेटलं ते लोकांनी नाही खाऊ दिलं. परंतु आज विचार करा, माऊलींच्या सोहळ्यामध्ये जा, आषाढी कार्तिकी वारीला जा, कुणाला काही कमी पडलंय का हो? अन्न पाणी नाही गड्या कमी पडलं. आणि आज पाच्या लेकराला आई नाहीये ना, ते लेकरं जातात माऊलीच्या समाधीवरती डोकं ठेवतात हो, आणि माझ्या माऊलींनाच आई म्हणतात हो, आई म्हणतात. त्यांना म्हटलंय अनाथाची माय म्हणून, त्यांनाच आपण म्हणतो अनाथाची माय. त्या माऊलींमुळेच आज तुम्ही आम्ही इथपर्यंत परमार्थाला लागलोय गड्या. ज्ञानदादा योगी तो ज्ञानदादा. ताटी उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावना मनाचा. योगी पावना मनाचा. योगी पावना मनाचा. योगी पावना मनाचा. म्हणून मायबाप फक्त संताच्या संगतीत जा. हात जोडून माझी विनंती असेल, ज्याला जमल ना त्यांनी नक्कीच माझ्या माऊलींचा समाधी सोहळा या डोळ्यानं नक्कीच पहा. ज्याला जमल त्याने नक्कीच समाधी सोहळा पाहण्यासाठी जा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा द्यायचंय ना तर संताची संगत अखंड घडू दे, एवढंच दे. आणि एवढं दिलं तर मी तुझं आवडीने गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडे. मग आवडीने गुण गायचं का सवडीने? आवडीने गाणार ना. इकडे बसलेले पुरुष वर्ग, तिकडे बसलेले आवडीने गाणार का? मग करा एकदा हात वर, ज्यांना दिलेत ना त्यांनीच करा. वा वा वा, असेच राहू दे हात वर जरा. मी चहा पिऊन येते, आमचं गाव जवळच. करा हात वरती सर्वांनी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. सर्वांनी म्हणा तोंडाने. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. चैतन्याचा पुतळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया काही काहींनी केलं, प्रेमाने भजन केलं, परंतु काही काहींनी केलंच नाही. उगा हात वरी करायचे म्हणून केले, म्हणायचं म्हणून म्हणलं पप्याचा बाप काय म्हणल म्हणून बऱ्याच जणींनी हात बी वर केले नाही. असो, भगवंताने एवढं सुंदर जीवन दिलंय, आवडीने भगवंताचा आवडीने गुणगान गा आणि संतांची संगत भगवंताला दे. एवढंच भगवंताला मागा. आता लक्ष देऊन ऐका, जास्त वेळ तुमचा घेणार नाही, फक्त 10 मिनिटं घेते. इथून मागचं कीर्तन तुम्हाला समजलं, आवडलं, रुचलं, पचलं हे काही मला माहीत
नाही. नाहीतर बऱ्याच ठिकाणी सर असं होतं, काही काय म्हणतात फक्त कीर्तनामध्ये हसवतच राहा. बरेच जण म्हणतात नाही नाही देवाचंच सांगा, कीर्तनकार मधीच अडकलाय. परंतु मी माझ्या गुरुवर्यांना प्रश्न केला, दीदी गुरुवर्यांना म्हणलं दीदी लोक म्हणतात हसवत जा, काही म्हणतात फक्त देवाचंच सांगत जा, नेमकं कीर्तन तरी कसं करायचं? गुरुवर्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. म्हणाले पूनम, लोकांना कीर्तन आवडावं म्हणून अजिबात करू नको, जगाच्या मालकाला कीर्तन आवडावं म्हणून कीर्तन कर. म्हणून तुम्हाला माझं कीर्तन आवडलं का नाही आवडलं हे मला माहित नाही, परंतु इथून पुढे ज्या 5 गोष्टी सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका. गळ्यामध्ये हे पवित्र तुळशीची माळ घाला. हात जोडून विनंती असेल, मी प्रत्येक कीर्तनामध्ये हात जोडून विनंती करते की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. परंतु कोणी काही ऐकत नाही. इथून बाहेर मामांच्या दरबारातून बाहेर पाऊल टाकला की कीर्तनकार काय बोलला आणि कुठला होता ते काय आम्हाला काय माहित नाही. आमचं पहिलं होतं ते सुरू झालं. परंतु महिला वर्ग, गळ्यामध्ये गळाभर सोनं घालावं. तुम्ही मेलात ना, तुमची लेक यायच्या अगोदर सून सगळं काढून घेते बघा. फुटका मणी सुद्धा तुमच्या गळ्यामध्ये ठेवणार नाही. परंतु कुणाची हिम्मत होईल का पवित्र तुळशीच्या माळेला हात लावण्याची? सोबत येणारे ती पवित्र तुळशीची माळ घातलेली. म्हणून हात जोडून विनंती, एवढा सुंदर तुम्ही वस्तीवरच्यांनी सप्ताह केलाय ना, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. 7 दिवस 7 जाऊ द्या हो, परंतु 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये कमीत कमी एकाने जरी गळ्यामध्ये माळ घातली ना, तरच सप्ताह सफल झाला म्हणून समजा. आणि किती मोठे महाराज लोकांना अजिबात उपयोग होत नाही. उपयोग त्यावेळेसच होतो ज्यावेळेस सप्ताहामध्ये काहीतरी सुधारणा होते, काहीतरी तरुण वर्ग परमार्थ प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. शिवरायांचे असणारे आद्यगुरु धर्मगुरु, सदेह वैकुंठाला जाणारे आणि वैकुंठावरून परत मृत्यू लोकामध्ये येणारे देहूचे सुप्रसिद्ध कीर्तनकार जगद्गुरु तुकोबार यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडला. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. हात जोडून विनंती, साधू संतांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा. खास महिला वर्ग इथं सांगणे, परंतु इथं जरा जास्त सासच दिसतात, सुना काही दिसत नाही. असो, सासू सासऱ्यांनाच आपले आई वडील म्हणून त्यांची सेवा करा, परमार्थ करा. आणि एक वाक्य जीवनामध्ये कधीच विसरू नका, जय जवान आणि जय किसान. आज शेतकरी राजा शेतामध्ये कष्ट करतोय म्हणून तुम्ही आम्ही पोटभर भाकर खातोय, आणि आज माझा सैनिक जवान आज देशाच्या सीमेवरती लढत आहेत म्हणून तुम्ही आम्ही आज कीर्तनामध्ये बसलो. विचार करा, अरे कुणाचा तरी बाप आहे, कुणाचा तरी पती आहे, कुणाचा तरी लेक आज सीमेवरती डोळ्यामध्ये तेल घालून लढतोय. म्हणून जवानांना सुद्धा कधीच तुम्ही आम्ही विसरू नका. पुन्हा हात जोडून विनंती आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि आवडीने भगवंताचा परमार्थ करा. जास्त या संसाराच्या नादी लागत बसू नका. पुन्हा एकदा माझं काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा दोष, आणि आता एक ते इंदुरीकर महाराजांना सगळेजण ट्रोल करतायत, ते एक आता फार व्हायरल चालू आहे. परंतु इथं कोणी जर इंदुरीकर बाबांना कमेंट केली असेल ना, तर त्यांना माझं सांगणं आहे, अरे ज्याला लेख आहे ना तो कधीच कमेंट करणार नाही गड्या इंदुरीकर बाबांना वय. कारण की प्रत्येक बाबाची इच्छा असते. आज प्रत्येक जण म्हणतोय, इंदुरीकर बाबा कीर्तनामध्ये म्हणाले की साधे लग्न करा आणि स्वतःच्या मुलीचा साखरपुडा मात्र मोठा केला, परंतु त्यांची आपली कधीच बरोबरी होऊ शकणार नाही. आज इंदुरीकर बाबा दिवसामध्ये 2-2, 3-3 कीर्तन करतात. अरे कितीतरी गोसेवा करतात, लेकरांना सांभाळतात, आणि त्यांना तुम्ही आम्ही आजकाल ट्रोल करतोय. काय समाज झाला. परंतु खरंच बापाला वाटत असतं, अरे माझ्या लेकीची हवस व्हावी, सगळं हे बापाला वाटत असतं. म्हणून इंदुरीकर बाबांनी एवढा मोठा लेकीच्या साखरपुड्यामध्ये खर्च केला आणि त्यांना तुम्ही आम्ही आता ट्रोल करतोय.
म्हणून अशी जर कमेंट करणारे आहेत ना, त्यांना विनंती असेल, अजिबात कुणी कमेंट करू नका. आज विचार करा, जेवढा समाज इंदोरीकर बाबांच्या कीर्तनामध्ये येतो तेवढा समाज कोणत्याच कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये बसत नाही. आज कित्येक जणांनी इंदोरीकर बाबांमुळे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली. आज कित्येक तरुण पोरं फक्त इंदोरीकर बाबांच्या कीर्तनामध्ये येऊन बसतात. म्हणून विनंती आहे, त्यांनी जर फेटा खाली ठेवला तर तरुण वर्ग परमार्थाकडे येणार नाही गड्या. म्हणून विनंती आहे, इथं कोणी कमेंट करणार असेल इंदोरीकर बाबांना तर अजिबात कमेंट करू नका. असो, झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, बाळूमामांच्या चरणी समर्पित करते. काही चुकलं असेल आपली लेक म्हणून माफ करा. जवळच्याच गावचे ज्यांना पहिली लेक आहे ना त्यांनी दुसरी, ज्यांना दुसरी आहे त्यांनी तिसरी, ज्यांना तिसरी आहे त्यांनी चौथी लेक म्हणून माफ करा. आणि ज्यांना लेक नाही अशांनी मला दत्तक नेलं तरी असं काही करू नका. मी माझ्या आई वडिलांना एकुलती एकच आहे. पुन्हा एकदा काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा दोष, जे काही बरोबर आला असेल तो गुरुवर्यांचा आशीर्वाद. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. दोन्ही मृदंगाचे दादा असतील, दादा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. पेटीवाले काका असतील, विवारकरी शिक्षण संस्थेतले सर्वच टाळकरी महिला वर्ग आहेत, विनेकरी दादा, चौदार, तसेच आपले रंग कीर्तनाचे YouTube चॅनेलवाले दादा, दादांचेही आभार मानते आणि सेवेला पूर्णविराम देते.